नमस्कार, वर्षाच किचन अँड ट्रॅव्हलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण गुरुपौर्णिमेच्या पूज्य दिवशी पुण्यातील सोमवार पेठ येथील त्रिशुंड गणपती मंदिर येथे भेट देणार आहोत। गुरुपौर्णिमेनिमित्त गणपतीची सुंदर अशी पूजा इथे बांधलेली दिसत आहे। हा गणपती उजव्या सोंडेचा आहे। इथे मंडपामध्ये आपल्याला वरती फारसी आणि संस्कृत भाषेमध्ये शिलालेख लिहिलेला आढळतो। प्रदक्षिणा मार्गावरती तिन्ही बाजूला 3 सुंदर मूर्ती आहेत। इथे आपल्याला नटराजाची सुंदर मूर्ती दिसत आहे। मागच्या बाजूला आपल्याला शंकराची पिंड आणि त्याच्यावरती वराह, साप आणि एक पक्षी असं दिसत आहे। आणि ह्या बाजूला सुद्धा एक देवीची मूर्ती आहे। या मंदिराची संपूर्ण माहिती असलेला व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर आधीच अपलोड केलेला आहे। या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराला एक तळघर आहे आणि त्या तळघरात आपल्याला फक्त गुरुपौर्णिमेच्या दिवशीच जाता येते। या तळघरामध्ये आपल्याला खालती भरपूर पाणी दिसते। इथे आजूबाजूला जिवंत पाण्याचे झरे आहेत, त्यामुळे या तळघरामध्ये हे पाणी येतं। इथे आपल्याला गुहेसारखं दिसते, तर ती आहे ध्यान धारणा करण्यासाठीची जागा। इथे खालती दलपतगिरी महाराज यांची समाधी आहे। वरतून गणपतीला जो अभिषेक केला जातो तो इथे समाधीवर पडतो। तुम्हाला कसं वाटलं इथे येऊन? खूपच छान। मी पहिल्यांदाच आली आहे। माझी मैत्रीण लास्ट इयर आली होती, तर तिचे फोटोज बघून मला खूप वाटत होतं की यावं, तर त्याच्यामुळे मी आले। खूप छान एक्सपिरियन्स आणि नक्की यावं सगळ्यांनी। आणि फक्त हे गुरुपौर्णिमेलाच तळघरात आपल्याला आणि तळघरात आहे जे आपण फार कमी ठिकाणी बघतो, तो खूप वेगळा अनुभव आहे हा। सो मला तर खूप आवडलं। सो मे बी मी दरवर्षी येईन। धन्यवाद।